डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दगडफेक व बौद्ध समाजातील तरुणांना शस्त्राने मारहाण। अकोला जिल्हा पोलीस कार्यालयावर सम्राट अशोक सेनेचे आकाशदादा सिरसाट यांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनलचे संपादक संजीव भांबोरे यांच्याकडून। अकोला जिल्ह्यातील बाबुड गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तसेच बौद्ध विहारावर दगडफेक, बौद्ध बांधवांवर शस्त्राने मारहाण केल्याबद्दल 18 जून 2026 ला सकाळी 11:30 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचे सम्राट अशोक सेनाचे आकाशदादा सिरसाट यांच्या नेतृत्वात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। अकोला जिल्ह्यातील बाबुडगाव येथील बौद्ध विहारावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर मूर्तीवर दगडफेक केली, तसेच बौद्ध समाजातील तरुणांना शस्त्राने मारहाण केली। या घडलेल्या घटनेच्या विरोधात अकोला अशोका वाटिका ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत जन आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात बाबुड गावातील शेकडो महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक व सर्व गावकडी मंडळी तसेच अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होऊन बुद्ध विहारावर महामानवांच्या मूर्तीवर दगडफेक करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्व रस्त्यावर उतरले होते। हातात संविधानाचे फलक व महामानवांचे प्रतिमा घेऊन जय भीमचे घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। आरोपीला तात्काळ अटक करण्यात येऊन त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। मोर्चात सम्राट अशोक सेनाचे अध्यक्ष आकाशदादा सिरसाट, ॲडव्होकेट आकाशभाऊ हिवराळे, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई, बीजेपीचे नगरसेवक सिद्धू उपरवट, बौद्ध संघर्ष समितीचे जीवन दिघे, अश्वजित सिरसाट, सनी सरदार, सागर इंगडे, सम्यक डोंगरे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष व युवक सहभागी झाले होते। आंदोलनाची दखल न घेतल्यास व गुन्हेगाराला त्वरित अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म। सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम। आज माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर अशोक वाटिका या ठिकाणावर आम्ही जन आक्रोश मोर्चा घेऊन गेलो। ज्या घटना बाबुळगावमध्ये 2 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दगडफेक झाली व बुद्ध विहारावर दगडफेक करण्यात आली। 2 गटात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला, परंतु दुसऱ्या गटानं बौद्ध समाजाच्या तरुणांवर मोठ्या पद्धतीनं चाकूने, शस्त्राने हल्ला करून बौद्ध समाजाच्या तरुणांना बेदम मारहाण केली। मारहाणीनंतर त्यांनी बुद्ध विहारावर दगडफेक केली आणि दगडफेक केल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीवर त्या ठिकाणी मूर्तीची सुद्धा तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे गावात पूर्ण आक्रोश निर्माण झालेला आहे। आमची आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना मागणी आहे मोर्चाच्या माध्यमातून की जर आरोपींची तुम्ही धिंड काढली नाही तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू। आज या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली, बौद्ध विहारावर हल्ला केला, बौद्ध विहारावर दगडफेक केली। अरे कोणाच्याही धार्मिक याच्यावर जर तुम्ही हल्ला करसाल तर कोण सहन करणार? म्हणजे इतर लोकांना जर धार्मिक ठिकाणी दगडफेक केली असती तर ते सहन केली असती का? तर आम्ही कसं सहन करणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे घटनाकार आहेत। त्यांच्या बुद्ध विहारावर त्यांच्यावर दगडफेक करणं म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं आहे। त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्य जे आरोपी आहेत तेच आरोपी अटक झाले पाहिजेत, त्यांच्यावर कडक कायद्याची कारवाई झाली पाहिजे। आम्ही इतर लोकांवर आमचा रोष नाही, पण ज्यांनी दगडफेक केली, ज्यांनी आमच्या समाजाच्या तरुणांना मारहाण केली त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झालीच पाहिजे, हेच आम्ही मागणी करतो। आज हे मशाल पेटली, या मशालीला कोणीही रोखू शकत नाही। याची दखल एसपी साहेबांनी, पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरू। आज इशारा देतो, ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, हे आम्ही मागणी करतो। आणि आमच्या समाजाच्या मुलांना ज्या पद्धतीनं मारहाण केली त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, हे आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो, नाहीतर अधिक तीव्र आंदोलन आम्ही करणार, हा इशारा देतो। जय भीम।
शिक्षा